नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 4 जुलै स्वामी विवेकानंद समाधी दिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका, हा जगप्रसिद्ध संदेश देऊन भारतीय तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे महान राष्ट्रभक्त संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद. ते भारतीय संस्कृतीचे, अध्यात्माचे आणि तरुणांचे खरे मार्गदर्शक होते. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात झाला. त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे नामांकित वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारांच्या होत्या. नरेंद्र लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, धाडसी आणि दयाळू होते. त्यांना अभ्यासासोबतच खेळ, संगीत आणि ध्यानाची प्रचंड आवड होती. सत्याचा आणि ईश्वराचा शोध घेत असताना नरेंद्र यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या निधनानंतर नरेंद्र यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि ते स्वामी विवेकानंद बनले. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण करत करत कन्याकुमारी येथे पोहोचले. तेथे त्यांनी सलग 3 दिवस अन्न पाण्याशिवाय कठोर ध्यान केले. कन्याकुमारी येथे त्याच ठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची निर्मिती करण्यात आली. स्वामीजींनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आजही शिक्षण, आरोग्य आणि गरिबांना मदत करते. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर अखंड काम केले. 4 जुलै 1902 रोजी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी बेलूर मठ येथे महासमाधी घेतली. स्वामीजींचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचे जीवन आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी चारित्र्यवान आणि बलवान बनले पाहिजे, हा त्यांचा विचार आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ असे होते. दुसरा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांच्या गुरूंचे नाव स्वामी रामकृष्ण परमहंस असे होते. तिसरा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. चौथा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न,
विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे? बरोबर उत्तर आहे कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.